नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील जांभुळवाडी या बेटावर. खास कांदळवन अर्थात मँग्रोव्ह सफारीसाठी. येथील वाडेकर काकांची मँग्रोव्ह सफारी अतिशय फेमस आहे. इथे तुम्हाला कयाकिंग, मँग्रोव्ह, डॉल्फिन अशा बऱ्याच सफारी करता येतात. तुम्ही प्री बुकिंग करून आलात तर बरे होईल. कधी-कधी पावसाळ्यात आणि गव्हर्नमेंट नोटिफिकेशननुसार सफारी बंद असते. डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर आणि ॲड्रेस दिलेले आहे. तर आपण सुरुवात करूया अर्थात मॅंग्रोव्ह सफारीला. साधारणतः ₹1500 पर बोट एका तासासाठी ते चार्ज करतात. ॲज अ गाईड म्हणून पण ते तुम्हाला हेल्प करतात. हे मँग्रोव्हचे झाड आहेत बघ, सुंदरी. हां, काका माहिती सांगतात बघ थोडं. बोटीत बसवतो मालवण तालुका होता पलीकडे आला ह्या बाजूला ती देवगड. ओके, इकडे देवगड लागतं. हे देवगड. ओके, पण मगाशी बोटीत बसवतो मालवण तालुका. मालवण. हे खाडीमुळे 2 तालुक्याचं विभाजन झालेलं आहे, मालवण आणि देवगड. ओके. खाडी आहे सर, बॅकवॉटर आहे. तिथपर्यंत समुद्राचं खारं पाणी जातं, ती खाडी त्याच्या पुढची नदी. देवगड किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर. या खाडीचं नाव आहे आचऱ्याची खाडी, नदीचं नाव आहे उगवाई नदी. कुठली नदी? उगवाई नदी. कोंड्या घाटामध्ये उगवदेवीचं एक मंदिर आहे, तिथे या नदीचं उगमस्थान आहे. म्हणून या नदीला नाव आहे उगवाई नदी आणि खाडीला नाव आहे आचऱ्याची खाडी. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा एकूण 12 खाड्या आहेत. त्या सगळ्या पूर्वेकडे उगम पाहून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच अशी नदी आहे आंबोलीला, हिरण्यकेशी. तिचं उगमस्थान आहे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे पार ती गड इंग्लंड मार्गे कर्नाटकात वाहत जाते. आम्ही राहतो ते ॲक्च्युली जांभुळवाडी बेट आहे. 1985 जर एक छोटंसं पूल झालं, त्याच्यापूर्वी आमच्या चारी बाजूने लाकडाच्या होड्या होते, त्याने प्रवास असायचा. मालवणी भाषेत पुराला हौर म्हणतात. मग आम्ही हौर आला की अगोदर सुट्टी नाही, शाळेत जाऊन सांगायचं गुरुजीनं हौर येईल. हे शेंगाच्या झाडांच्या बिया आहेत आज बघा, शेवग्याच्या शेंगासारख्या दिसतात. आणि त्या बियांची रचना निसर्गाने अशी केली आहे की खालून त्या टोकदार असतात, वरून खाली पडल्या की आपोआप जमिनीत किंवा चिखलात रुततात आणि परत झाडं तयार होतात. मनुष्य लावेल अशी निसर्गाने वाट बघितलेली आहे, कारण निसर्गाला माहीत होतं की मनुष्य प्राणी लावणार कमी असलेले तोडून टाकणार. त्याच्यामुळे त्याने स्वतःचं डिझाईन स्वतः तयार केलं. ही समुद्रातली वाळू आणि खाडीतील माती यांच्या मिश्रणातून एक वेगळीच परिसंस्था तयार होते. त्याला इचुरान इकोसिस्टम किंवा खाजणवाडे म्हणतात आणि त्याच्यातच ही सगळी झाडं तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ खारफुटी, कांदळवन, मँग्रोव्ह, चिपचिपी म्हणजे खाऱ्या पाण्यातील येणाऱ्या वनस्पतींचा समूह. त्याच्यातलं एकही झाड नाही. हे आचऱ्याचे कांदळवन, खारफुटीची अशा वनस्पतीच्या 9 कुळातील आपल्याकडे 20 प्रजाती आहेत आणि काही प्रजाती या आचऱ्याच्या कांदळवनातच सापडतात. एक झायलोकार्पस ग्रॅनाटम आहे, त्याला मराठीमध्ये बेलांडा म्हणतात, सायनिमेट्री इरापो आहे. आणि अन्य झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कातकारपण पुरवतात. पावसात जेव्हा समुद्रातली मासेमारी बंद असते तर लो टाईटला अवधीला याच्या आतमध्ये जाऊन मोठे शिंपले असतात, सेलफिश, त्यांना म्हारई म्हणतात. क्रॅप्स असतात खेकडे, त्याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. त्यांच्या पानात पण माशांचं अन्न, ही पानं सुकली की खाली पडतात, डिकंपोज होतात, त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाणाने या झाडांची सावली. म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाडीच्या मँग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10 हजारांपर्यंत मुळं आहेत. एक एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्याच्यामुळे मँग्रोव्हला किनाऱ्यांची सुद्धा जीवनरेखा असं म्हटलं जातं. आपल्या झिरोपासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत. कोरोना काळात केसापेक्षा पण 900 पट बारीक तो विषाणू त्याने अख्ख्या जगाला ऑक्सिजनचे काय ते महत्त्व समजावून दिलं. आज जगातल्या 92% लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळत नाही आहे. दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले 70 लाख लोक अकाली जग सोडून जात आहेत. जगातल्या इतकं डेन्स फॉरेस्ट बघून घाबरलात ना? मित्रांनो, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. अतिशय सेफ सफारी आहे. सेफ्टी जॅकेट घालणं मॅन्डेटरी आहे आणि तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. लोकल पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कांदळवनाचा अनुभव एकदा तरी घेण्यासाठी ही सफारी तुम्ही नक्की करू शकता.
आपल्याकडे दुसरी पण एक जाते ॲबिसिन एपिसोड. आता ही दुसरी झाडं दिसतात त्यांना आपण रायझोफोरा ॲप्रिका. नंतर यांना 2 मासे पकडी म्हणून खायला देतात आणि हे पंख उघडून बसतात म्हणून याला शाहरुख खान सुद्धा म्हटलं जातं. काका काकू खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. प्रिन्सच्या खास इच्छेखातर त्यांनी मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक त्याला रात्री करून दाखवले. हा ते देत. बघ बघ ते पाकतायत बघ आता हिरो कर पप्पांचा काकांचा. इकडे बघ प्रिन्स. ते इकडे बघ पप्पांचा. काका कसे पाकतायत बघ ना. जा पुढे जा थोडस, काय प्रॉब्लेम नाही. जा पुढे. दोरी एक अडका पण एक तरी भेटू दे माझ्या बाबूसाठी. त्यांनी पण खूप ट्राय केला त्यावेळी. ते मुलं स्विमिंग करत होती ना, त्यामुळे नदीत नाही भेटला. मग तिथं पण हे करायला लागलं. आता लागतो बापा. सकाळी तिथलीच यायची आधी रिसॉर्टवरची 7 वाजता. मग अशी सांगत होता ना तुम्ही. हा 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 चलिए. जा खाली जा. एक मोठं गावाकडं होतं. हा जायच ना पायरी उतरून. आता गावाकडं. जा ना उतरून. पकडा ना. हा जा इथून उतर, पोत्यावर उतर. आणि त्या बोटीतून टाकू होती या. काय खय पाणी बाबू तिथली आता. तो काय हा बघ होतो मासा घे तो घे जे तुला किती पाहिजे ते पकड. पकड आधी. पकड. अरे जिवंतच आहे. जिवंत आहेत. पकड ना. त्याच्या द्या तुम्ही. ते बाळी- अरे काय नाही करत. पकड पकड हालतात. हे घे बाटली याच्यात टाक. पादलीत पकडतोस का? थांब मी पाणी देतो जरा. द्या. हे बघ. अरे तुला आता पकडायची होती ना, तू टाक ना हातीत पकडून. टाक घाबरतो किती. टाक. नाही घे तू आधी आता तेवढे पाहिजे होता ना. हे बघ पोहतो बघ कसा. बघ बघ आता किती ते बघून घे. मग अरे काय नाही. मित्रांनो, तुम्ही इथे व्हिडिओ जो पाहत आहे तो ब्ल्यू व्हेल अर्थात देवमाशाचा मणक्याचा तुकडा आणि हाडाचा पार्ट अर्थात रिब्स तुम्हाला काकांच्या घरी पाहायला मिळेल. टाकलास खाली. हे आता घे आणि टाक पटकन. हेल्प कर त्याला. तो टाकता खाली मरा. राहू दे आता. देऊ तू टाकतोयस खाली. नाक पकड. जा. देव परत हातून देव. घे. घे, घे. अरे घाबरतोस कशाला? जा ना. बघ हे बघ आता बघ. बघ. तुला फिश दिसत नाही. फिश दिसत नाही. आता बघ. खा. हे फिश याला पकडा. फिश याला पकडा. नको बाहेर काढू. अरे बिया का तो नाही घेणार. अरे खाली मरून जाणार बाळा. वाव मस्त. भारी भारी छान. किती छान आहे. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. फोटोच बघ. हा छान. Thank you. Share and subscribe.